नमस्कार मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि मायक्रोसॉफ्टच्या निर्मात्याची प्रेरणादायक कहाणी आशा कवठेकर यांच्या बिल गेट्स या पुस्तकाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. बिल गेट्स यांच्याविषयीचा जीवन प्रवास भाग 1 व भाग 2 मध्ये आपण जाणून घेतला आहे. तरी त्यांचा पुढील जीवन प्रवास आपण भाग 3 मध्ये जाणून घेणार आहोत. आदर्श पती आणि पिताही, मूल्यांच्या पायावर उभे सहज जीवन. यशाच्या उच्च शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थी वळण देणारी एक घटना घडली. ती अगदी सहज सुरुवात होती. तो असा काळ होता जेव्हा बिल तरुण होते आणि कोणीही त्यांच्या प्रेमात पडेल असे होते. एक श्रीमंत, चार्मिंग आणि महत्त्वाकांक्षी मुलगा. एक मुलगी त्यांच्या ऑफिसमध्ये जॉईन झाली होती. बिल तिचे बॉस होते आणि ती त्यांची एक कर्मचारी. एका कंपनी पिकनिकसाठी येणार का असे त्यांनी तिला विचारले. अचानक विचारलेल्या या प्रश्नाने ती आश्चर्यचकित झाली आणि तिने सरळ नकार दिला. त्यानंतर 2च आठवड्यांनी पुन्हा एकदा बिल यांनी तिला डिनरसाठी विचारले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मी तुमच्याबरोबर बाहेर जेवायला यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला माझ्या घरच्यांना विचारावं लागेल. असं म्हणून त्या मुलीने त्यांना आपला नंबर दिला. स्टार्ट इमिजिएटली अर्थात ताबडतोब सुरुवात करा या सिद्धांताने इथेही काम केले आणि बिल यांनी त्याच रात्री घरी फोन लावला. इथून पुढे त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अर्थात तो काळ सोपान होता. आपल्या मुलीने कंपनीच्या CEO बरोबर फिरावे हे त्या मुलीच्या आईला मान्य नव्हते. 7 वर्ष एकत्र फिरल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांचे लग्न हा योगायोग नव्हता, तर या लग्नाच्या माध्यमातून एक आदर्श आणि प्रतिष्ठित जोडपं जगासमोर येऊ घातलं होतं. ते जोडपं होतं बिल आणि मेलिंडा गेट्स. कठोर परिश्रम करण्याच्या इच्छाशक्तीतून आमचे नातेसंबंध परिपक्व झाले आहेत, असे त्यांची पत्नी मेलिंडा म्हणते. आमच्यात एकसारखेपणा येण्यासाठी आम्हाला स्वतःमध्ये खूप बदल करावे लागले. हे एका रात्रीत होण्यासारखं नव्हतं, पण आम्ही वचनबद्ध होतो. ती असंही म्हणते की मी नक्कीच त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेकडे आकर्षित झाले, पण त्यापेक्षाही त्यांच्याकडे असणारी जिज्ञासा, त्यांच्यात असणारा विनोदी स्वभाव मला भावला. बिल यांच्या वैवाहिक नात्याबद्दल बिलिनियर वॉरन बफेट म्हणाले होते, बिल हा अतिशय वाईट, प्रचंड स्मार्ट आहे. पण जेव्हा संपूर्ण चित्र पाहिलं तेव्हा जाणवलं मेलिंडा ही हुशार आहे. त्या दोघांमध्ये प्रेम हा एकमेव धागा नाही आहे, तर ते खऱ्या अर्थी एकमेकांचे भागीदार आहेत. वैयक्तिक आयुष्यातही आणि व्यावसायिक आयुष्यातही. आपल्या यशस्वी नात्याचं गमक सांगताना मेलिंडा सांगतात, सुरुवातीलाच आम्ही काही बेसिक मूल्ये ठरवून घेतली आहेत आणि आम्ही त्याच मूल्यांच्या दिशेने अर्थात एकाच दिशेने कार्य करत आहोत आणि हे आमच्या नात्याचं गमक आहे. त्याचबरोबर बिल हे खूप शांत स्वभावाचे आणि ओपन माइंडेड आहेत. ते सर्वांचं ऐकून घेतात. माझ्या मतांबद्दल, माझ्या अनुभवांबद्दल ते कधीही शंका घेत नाहीत. ते कायम माझा आदर करतात. तर बिल आपल्या नात्याबद्दल सांगतात, आमची समान असणारी तत्त्व आम्हाला मार्गदर्शन करतात. मोठ्या मोठ्या इश्यूबद्दल आमचं कायम एकमत असतं. मी पुरुष असल्यामुळे मीच मोठमोठे निर्णय घेत असेन असं लोकांना वाटायचं, पण तसं काहीच नव्हतं. आम्ही सगळे निर्णय मिळून घेतो. मेलिंडा भावनिकही आहे आणि व्यावहारिकही आहे. मी जेव्हा एखाद्या गोष्टीबाबत खूपच उत्साही असतो तेव्हा ती गोष्ट वास्तववादी आहे का हे पाहत असते. जेव्हा जास्त कामाची गरज असते तेव्हाही आणि मला आराम करण्याची आवश्यकता असते तेव्हाही ती माझी मदत करते. अर्थात ते दोघेही म्हणतात, आम्ही घरातही आणि कामाच्या ठिकाणीही एकमेकांचे खरे भागीदार आहोत. केवळ व्यावसायिक जगतातच नाही तर कौटुंबिक पातळीवर मिळवलेलं हे मोठं यश त्यांनी आजही टिकवून ठेवलं आहे. प्रत्येकाला हेल्दी आणि प्रोडक्टिव्ह अर्थात आरोग्यपूर्ण आणि उत्पादक जीवन जगण्याचा अधिकार आहे. या विचाराने प्रेरित असणारी ही जोडी जगभरातील लोकांना मदत करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहे. यातूनच त्यांनी सिएटल येथे बिल अँड मेलिंडा फाउंडेशनची स्थापना केली. सध्या ती सर्वात श्रीमंत अशी फाउंडेशन असून तिची मालमत्ता $51.6 अब्ज आहे.
एका आदर्श आणि खऱ्या अर्थी एकमेकांचे भागीदार असलेल्या या जोडप्याला त्यांच्या फाउंडेशनच्या प्रयत्नाबद्दल 2016चा प्रेसिडेन्शियल मेडल्स ऑफ फ्रीडम हा किताब यूएसचे प्रेसिडेंट बराक ओबामा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जेव्हा पती आणि पत्नी एकाच दिशेने प्रेरित असतात, एकाच ध्येयावर काम करतात, तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अपयश त्यांच्या वाऱ्यालाही येत नाही. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मेलिंडा आणि बिल आहेत. आदर्श पालक. आपल्या मुलांना वाढवतानाही त्यांनी विशेष काळजी घेतल्याचं जाणवतं. त्या दोघांनी आपल्या मुलांच्या बाबतीत घेतलेल्या एका निर्णयाचं तर संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं आणि त्यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. टेडच्या मंचावर बोलत असताना बिल यांनी आपला निर्णय जाहीर केला की आमच्या एकूण $89.6 अब्ज या संपत्तीपैकी आम्ही आमच्या मुलांना $10 दशलक्ष एवढी संपत्ती देणार आहोत. उरलेली सर्व संपत्ती ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल. ते म्हणाले, आम्ही आमच्या मुलांच्या आयुष्यात संतुलन अर्थात बॅलन्स राखू इच्छितो. त्यांना हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आम्ही त्यांना दिलं आहे. त्यांच्यासाठी भरपूर पैसा ठेवला आहे, तर ते बाहेर जाऊन स्वतःचं असं वेगळं काही करूच इच्छिणार नाहीत. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे. किती महान विचार. या निर्णयातून त्यांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य तर दिलंच आहे, त्याचबरोबर आपल्या मुलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी यासाठी प्रेरणाही दिली आहे. बिल यांना 3 मुले आहेत. सर्वात लहान मुलगी फोबे ॲडल गेट्स असून सध्या ती 17 वर्षाची आहे. जेनिफर कॅथरीन गेट्स ही सर्वात मोठी मुलगी सध्या 23 वर्षाची आहे. रॉरी जॉन गेट्स हा मुलगा 20 वर्षाचा आहे. मिळणाऱ्या गोष्टीची किंमत कळायला हवी. केवळ आदर्श जोडीदार म्हणून नाहीत तर बिल हे आदर्श वडील म्हणून उत्तमपणे जबाबदारी पार पाडत आहेत. ते आपल्या मुलांना हे कृतीतून दाखवून देतात की कोणतीही गोष्ट मागितली किंवा हवी असली की ते लगेच मिळत नाही. हव्या असलेल्या गोष्टींची वाट पाहावी लागते. त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते, तरच त्या गोष्टीची किंमत कळते. ते म्हणतात, आपल्या मुलांना एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं तसं अवघड काम आहे. आम्ही याकडे कायम लक्ष देतो की त्यांची प्रत्येक इच्छा मान्य केली जाणार नाही. आम्ही त्यांना हे शिकवतो की जे आहे त्याचा आदर करायला हवा. जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या या माणसाने आपल्या मुलांसाठी काही मूल्ये ठरवून ठेवली आहेत. मोबाईलसाठी 13वं वर्ष. त्यांच्या मोठ्या 2 मुलांना मोबाईल मिळवण्यासाठी वयाची 13 वर्ष पूर्ण करावी लागली. त्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलांना मोबाईल हातात दिला नाही आणि धाकट्या मुलीलाही 13व्या वाढदिवसानंतरच मोबाईल दिला गेला. मोबाईल फोन हाताळण्यासाठी 13 हे योग्य वय आहे असं गेट्स कुटुंबाला वाटतं. ते मानतात की घरातच काही नियम आणि मर्यादा घालून दिल्यास आपण मुलांमध्ये संयम आणि वचनबद्धता विकसित करू शकतो. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. जर तुम्हाला काहीतरी हवं असेल तर त्यासाठी काम करायला हवं असंही ते म्हणतात. तुमच्या मुलांना जर काही हवं असेल तर त्या बदल्यात त्यांना घरातील कामे किंवा शाळेतील कामे करायला सांगा. यासाठी त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक म्हणून तुम्ही खेळणं किंवा ट्रीट देऊन त्यांना प्रेरणा देऊ शकता. बिल देखील आपल्या मुलांना पॉकेट मनीच्या बदल्यात घरातील कामे करण्यास सांगतात. जेव्हा जीवन सुरळीत असतं तेव्हा परत द्या. स्वयंसेवक म्हणून काम करणं हा समाजाला परत देण्याचा उत्तम मार्ग आहे. चांगल्या कामासाठी देणगी देणं आणि इतरांबाबत करुणेचे भाव ठेवणं यातूनच मुलांची चांगली वाढ होत असं मानतात. आपल्या समाजकार्यात ते आपल्या मुलांचीही मदत घेतात आणि त्यांना तो अनुभव मिळवून देतात. एका मुलाखतीत मेलिंडा यांनी सांगितलं होतं, आमची मुले त्यांना मिळणाऱ्या पैशामधला 1/3 भाग समाजकार्यासाठी देतात. मग त्यांनी दान केलेल्या पैशांच्या दुप्पट पैसे देऊन आम्ही त्यांना प्रेरणा देतो. आपली जुनी खेळणी अनाथ मुलांना देऊन श्रमदान करून मुले स्वयंसेवक बनू शकतात. स्वप्नाच्या पाठपुराव्यासाठी प्रेरणा. आपल्या स्वप्नांचा आणि आवडीचा पाठपुरावा करण्यासाठी ते आपल्या मुलांना कायम प्रेरणा देतात. एका मुलाखतीत बिल म्हणाले होते, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू शकलो हे माझे सुदैव आहे. माझ्याही मुलांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं असंच मला वाटतं. आपल्या मुलांच्या आवडीनिवडी शोधून काढण्यासाठी
त्यांना कशात आवड आहे हे जाणून घेण्यासाठी, त्यांच्या प्रतिभा आणि क्षमता विकसित करण्यासाठी ते मुलांना कायम मदत करतात. पूर्णत्वाची भावना. आपण जे करतो त्यात पूर्णत्वाची भावना येणं हे लाखो रुपयांपेक्षा खूप महत्त्वाचं आहे असं ते मानतात. मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणात पैसा गुंतवा. त्यांना हवी ती साधने पुरवा. मुलांना कष्ट पडू नयेत, त्यांचे नुकसान होऊ नये असं पालकांना वाटणं साहजिकच आहे. त्यांचा हात धरून ठेवण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्यांच्यासाठी जे काही सर्वोत्तम असेल ते देण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु मुलांना कठोर परिश्रमाचं महत्त्व शिकवणं खूप आवश्यक आहे. याच विचारातून बिल यांनी आपली संपूर्ण संपत्ती मुलांच्या नावावर न करण्याचा निर्णय घेतला. आपणही स्वतः काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. ही भावना मुलांमध्ये या निर्णयामुळे बळावली जाईल. मुलांसाठी चांगलं शिक्षण हेच महत्त्वाचं आहे, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतःच्या क्षमता विकसित होतात आणि ते यशाच्या दिशेने पाऊल टाकतात. त्यांना अशा प्रकारे सशक्त केल्यास ते दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर अवलंबून राहतात आणि यश मिळवण्यासाठी सक्षम होतात. आपल्या मुलांना वाढवताना ते मानसशास्त्रज्ञ, प्राचार्य आणि मनोचिकित्सक या तिघांनी मिळून 1970मध्ये विकसित केलेला लव्ह अँड लॉजिक अर्थात प्रेम आणि तर्कशास्त्र हा फॉर्म्युला वापरतात. हाच फॉर्म्युला त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर अवलंबला होता. यामुळे मुले केवळ भावनिकरित्या प्रतिक्रिया देण्यामध्ये अडकत नाहीत. चिन्ह किंवा रडणं, रागात बोलणं अशा भावनिक प्रतिक्रिया मुलांनी देणं कमी करायला हवं. मुलांवर निस्वार्थ प्रेम करता यावं असा हा फॉर्म्युला सांगतो. मुलांच्या समस्या मुलांनी सोडवायला हव्यात आणि त्यांना अपयश पेलण्याची संधी द्यायला हवी. मुलांची चारित्र्य घडवणे, त्यांच्यात उत्सुकता वाढवणे आणि समस्या सोडवण्याचे स्किल विकसित करणे यावर फॉर्म्युलामध्ये भर देण्यात आला आहे. हाच फॉर्म्युला ते मुलांना वाढवताना वापरतात. ते म्हणतात, माझ्यापेक्षा मेलिंडाने मुलांना खूप वेळ दिला आहे. माझ्या मोठ्या मुलीने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पदवी घेतली आहे आणि मी आशावादी आहे की तिने माझ्या पावलावर पाऊल टाकलं नाही. खरं तर हे वाक्य मजेने म्हणाले असतील, परंतु मुलांनी आपल्या क्षेत्रात यायला हवे आणि आपला वारसा पुढे चालवायला हवा हे त्यांना अजिबात मान्य नाही. ते त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला भाग पाडतात. एक पालक म्हणून बिल गेट्स किती उच्च विचार बाळगून होते हे यातून दिसून येतं. गवसनी आकाशाला, पाय जमिनीला. मी वेगळा नाही. 1990च्या काळात मायक्रोसॉफ्ट कंपनी प्रचंड मोठ्या प्रमाणात नावारूपाला आली. त्या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांचाही समावेश होता. त्याच काळातील विंडोज 3.0 हे रिलीज करण्यात आले होते. ही जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट असली तरी मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यावेळी पब्लिक कंपनी होती. कंपनीच्या काही पॉलिसी ठरलेल्या असतात. त्यात एक अशीही पॉलिसी होती की विंडोजच्या टीममधील प्रत्येकाने इकॉनॉमी क्लासनेच विमान प्रवास करायचा. एकदा विंडोजची टीम सिएटलमधून NYचा प्रवास करणार होती. एका ग्राहकांबरोबर मीटिंग करण्यासाठी ही टीम निघाली होती. बिल या कंपनीचे मालक होते आणि जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत होते. तरीही त्यांनी इतर टीमबरोबर इकॉनॉमी क्लासने सर्वांबरोबर प्रवास केला. अगदी मधल्या सीटवर बसून त्यांनी तो संपूर्ण प्रवास केला. संपूर्ण प्रवासात ते पुस्तक वाचत होते. आपल्या कर्मचाऱ्यांना जो नियम, जी पॉलिसी लागू आहे तोच नियम स्वतःलाही लागू असला पाहिजे या भावनेतून त्यांनी तो प्रवास केला. यातूनच त्यांची मूल्य त्यांना किती पक्की होती हे दिसून येतं. 1997 पर्यंत हवाई प्रवासासाठी ते फ्लाय कोचचा वापर करत होते. 1997 साली त्यांनी स्वतःचे जेट विमान खरेदी केले, ज्याला ते बिग स्प्लर्ज अर्थात आपल्या संपत्तीचं केलेलं प्रदर्शन असं म्हणतात. सध्या बिल ज्या घरात राहतात ते घर अवर्णनीय असेच म्हणावे लागेल. त्यांचं घर 66,000 चौरस फुटापर्यंत पसरलेलं आहे आणि ते बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे ते अतुलनीय आहे. किंग काउंटीच्या एका टेकडीवर वॉशिंग्टनमधील मदिना झीलच्या अगदी समोरचं हे घर आहे. झानाडू 2.0 असे त्या आलिशान घराचे नाव असून सध्याचे बाजार मूल्य 124 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. हे घर एवढं मोठं आहे
की त्यात 24 बाथरूम्स आहेत. आश्चर्य म्हणजे केवळ 7 बेडरूम्स आहेत. अर्थात या घरात प्रत्येक बेडरूममध्ये 3 पेक्षा जास्त बाथरूम्स आहेत. या व्यतिरिक्त त्यांच्या घरात 20 लोक बसू शकतील एवढे सिनेमा घर आहे. 60 फुटांचे स्विमिंग पूल आहे, ज्यामध्ये म्युझिक सिस्टीम बसवण्यात आली आहे. हे स्विमिंग पूल स्वतंत्र इमारतीत आहे. हे घर बनवण्यासाठी जवळजवळ 7 वर्ष लागली. हे घर बांधण्यासाठी 500 वर्ष जुन्या डग्लस ट्रीजचा वापर करण्यात आला असून सुमारे 300 कामगार घर उभं करण्यासाठी काम करत होते, ज्यातील 100 इलेक्ट्रिशियन होते. त्यांच्या घरात पाहुणे येताच त्यांच्या हातात एक पिन दिली जाते. ही पिन घरातील प्रत्येक खोलीमध्ये असणाऱ्या सेन्सरच्या संपर्कात आहे. तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार घराचे तापमान, संगीत आणि लाइटिंग या पिनच्या सहाय्याने बदलता येते. आपण जिथे कुठे जाऊ तिथे तिथे ते वातावरण कायम राहते. प्रत्येक खोलीतील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतःच्या हातात असणाऱ्या टच पॅडचा वापर केला जातो. वॉलपेपरच्या मागे लपलेल्या स्पीकर्समधून हवे ते संगीत ऐकता येते. तुम्ही ज्या रूममध्ये जाता त्या रूममध्ये हे म्युझिक ऐकू येते. इको फ्रेंडली असणारे या घरात उष्णता कमी करण्यासाठी नैसर्गिक वातावरणाचा उपयोग केला जातो. हे एक अर्थ शेल्टर्ड हाऊस आहे, जे तापमान मोठ्या कार्यक्षमतेने नियंत्रित करते. या घरात $80,000 किमतीचा कॉम्प्युटर स्क्रीन लावण्यात आली आहे. घरात येणारा कोणीही या स्क्रीनवर त्याच्या आवडीचे फोटोज आणि पेंटिंग्स डिस्प्ले करू शकतो. ते स्टोअरही करून ठेवू शकतो. 200 पाहुणे बसू शकतील एवढा रिसेप्शन हॉल, एकूण 24 बाथरूम्स, 6 किचन्स, प्रचंड मोठी लायब्ररी, 23 कार बसू शकतील असे पार्किंग आणि त्यासाठी अंडरग्राऊंड गॅरेज त्यांच्या घरात आहे. गेट्स यांचे आवडते मॅपल ट्री त्यांच्या घराजवळच आहे आणि आश्चर्य म्हणजे 24 तास इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या झाडाचे परीक्षण केले जाते. 40 वर्ष जुन्या असणाऱ्या या झाडाच्या ते प्रेमात पडले आणि आता यावर संगणकाद्वारे लक्ष ठेवले जाते आणि त्याची देखभाल केली जाते. कोणत्याही वेळी हे झाड सुकले, त्यातील पाणी कमी झाले की आपोआपच त्याला पाणी दिले जाते. अशा या भव्य, दिव्य आणि अभूतपूर्व अशा घराची टूर करण्यासाठी एकाने $35,000 दिले होते, जे पैसे दान केले गेले. मायक्रोसॉफ्टद्वारे दरवर्षी इथे लिलाव भरवला जातो, जिथे कर्मचारी आपली उत्पादने आणि सेवा देतात. गेट्स यांनी भूतकाळात झानाडू 2.0च्या खासगी टूरही दान केल्या आहेत. कोठून आलो आहोत याची कायम जाण. बिल यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. बिल गेट्स एकदा मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. तोपर्यंत जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील प्रत्येक जणाच्या ओळखीचा हा चेहरा त्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करतानाचा त्यांना एक सकारात्मक जाणवत होती. तिथली सेवा अतिशय चांगली होती. त्या रेस्टॉरंटमध्ये त्यांना न ओळखणारा माणूस क्वचितच असेल. जगातील सर्वात श्रीमंत माणूस आपल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलाय या गोष्टीचा आनंद तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय उत्तम प्रकारे दिलेली सर्व्हिस, चांगलं जेवण आणि तिथली सकारात्मकता या सर्वांमुळे बिल गेट्स खुश झाले. जेवण झाल्यानंतर त्यांनी वेटरला बोलावले आणि त्याला $5ची टिप दिली. तो वेटर त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होता. बिल गेट्स यांच्या ताबडतोब हे लक्षात आलं. त्यांनी त्या वेटरला विचारलं, मी तुला टिप दिली तरी तू माझ्याकडे एवढ्या आश्चर्यानं का बघतोयस? तो वेटर म्हणाला, काही नाही सर, मागच्याच आठवड्यात तुमची मुलगी आमच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती, तेव्हाही मीच तिला जेवण वाढले होते. तीही इथल्या सर्व्हिसवर खुश झाली होती. तिने मला जाताना $500ची टिप दिली होती. हे ऐकून बिल गेट्स यांना वेटरला कशाचे आश्चर्य वाटतं याची थोडीशी कल्पना आलीच होती, पण तरीही वेटर पुढे काय बोलतोय हे ते गांभीर्याने ऐकत होते. वेटर पुढे म्हणाला, तुमच्या मुलीने मला $500ची टिप दिली आणि तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस असूनही केवळ $5ची टिप दिली, याचंच मला आश्चर्य वाटतंय. जगातील सर्वात श्रीमंत माणूस असूनही या शब्दाचं बिल गेट्स यांना हसू आलं. त्यांनी वेटरकडे पाहिलं आणि हसत म्हणाले, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानंतर तुला $500ची टिप देणारी मुलगी ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी होती आणि ज्याने तुला आज $5ची टिप दिली आहे तो एका मध्यमवर्गीय व्यक्तीचा मुलगा आहे. गेट्स यांचे शब्द ऐकून वेटर स्तब्ध झाला. यावरूनच हे लक्षात येतं की आपण कोणत्या परिस्थितीतून वर आलो आहोत याची ती कायम आठवण ठेवतात.
भूतकाळ हा मार्गदर्शक आहे असं सांगताना तो मी कधीही विसरणार नाही असंही ते म्हणतात. आपण यशाच्या उच्च शिखरावर असलो तरी आपण कुठून आलो आहोत, आपला भूतकाळ काय आहे हे कधीही न विसरणं हा एक मोठा गुण गेट्स यांच्याकडे आहे. जो मनुष्य आपण कुठून आलो आहोत हे विसरतो त्याच्यात नकळतपणे अहंकार अर्थात गर्व उत्पन्न होतो. मग हा अहंकार त्याला विनाशाकडे घेऊन जातो. जगातील या सर्वात श्रीमंत व्यक्तीला हे पूर्णतः माहीत होतं. म्हणूनच आपल्या श्रीमंतीचा कोणत्याही प्रकारचा गर्व न बाळगता आजही हा मानवतावादी मनुष्य समाज कल्याणासाठी झटतोय आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून जगासमोर उभा आहे. श्रीमंत व्यक्तीच्या श्रीमंत गोष्टी. लिओनार्दो दा विंची एक उत्कृष्ट वाचक म्हणून ओळख असणाऱ्या बिल यांच्या घरात एक स्वतंत्र लायब्ररी असून त्यात अनेक व्यावसायिक आणि दुर्मिळ पुस्तके पाहायला मिळतात. 1994 मध्ये बिल यांनी 16व्या शतकातील लिओनार्डो दा विंची यांचे कोडेक्स लिसिस्टर हे हस्तलिखित खरेदी केले. त्यांनी लिलावात $30.8 दशलक्ष देऊन हे हस्तलिखित खरेदी केले. हे 18 पानी हस्तलिखित आहे. आतापर्यंत विकले गेलेले हे सर्वात महागडे पुस्तक आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हे अत्यंत महत्त्वाचे असे पुस्तक असून 1506 ते 1510च्या काळात द विंची यांनी पाणी, प्रवाह आणि धरण, त्याचबरोबर चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांचे एकमेकांमधील नाते मांडलेले विचार व आकृत्या या पुस्तकात आहेत. बिल दरवर्षी या हस्तलिखिताचे प्रदर्शन भरवतात आणि त्या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना विमानतळावरील सिक्युरिटीप्रमाणेच तिथल्या सिक्युरिटीला सामोरे जावे लागते. हे पुस्तक आता वॉलपेपर, स्क्रीनसेव्हर आणि सीडीमध्येही उपलब्ध करून वितरित करण्यात आले आहे. फ्लोरिडा हाऊस. भूमध्यसागरीय पद्धतीने बांधण्यात आलेले फ्लोरिडा हाऊस बिल गेट्स यांनी विकत घेतले असून त्यासाठी त्यांना $1 कोटी इतका खर्च आला. हे हाऊस खरेदी करताना त्याच्याच समोर असणारा व्हिला $13,05,00,000 देऊन खरेदी केला असून त्यात 20 घोड्यांचे तबेले आहेत. त्यांना हे हाऊस प्रचंड आवडते. बिल गेट्स हे बेलीझमधील सर्वात मोठ्या बेटाचे मालक आहेत. ग्रँड बोगवे के आयलँड हे त्यांनी $25 कोटी ला खरेदी केले आहे. अशा प्रकारचे बेट खरेदी करणारे बिल गेट्स हे दुर्मिळ लोकांपैकी एक आहेत. बिल आणि मेलिंडा यांनी सॅन डिएगोपासून 25 मैल अंतरावर पसेना इथे पशु फार्म खरेदी केले आहे. हे फार्म खरेदी करण्यासाठी त्यांना $18 कोटी मोजावे लागले. जरी बिल आणि त्यांचं कुटुंब तिथे राहत नसलं तरीही बऱ्याचदा त्यांचं कुटुंब आणि बिल आपल्या आवडत्या घोड्यांबरोबर तिथे वेळ घालवतात. बिल गेट्स यांच्यासारख्या जगातील श्रीमंत व्यक्तीला जगभरात प्रवास करावा लागतो हे काही आश्चर्यकारक नाही. आपल्या सुरुवातीच्या काळात इकॉनॉमी क्लासने प्रवास करणाऱ्या बिल यांनी उच्च श्रेणीचे लक्झरियस असे खाजगी जेट अर्थात विमान खरेदी केले आहे. त्यासाठी त्यांनी $45 लाख रुपये खर्च केले. या जेटमध्ये एका वेळी 20 प्रवासी प्रवास करू शकतात आणि या जेटची क्षमता 590 mph पर्यंत जाण्याची आहे. ग्रॅट बँक्स पेंटिंग. अमेरिकन चित्रकार विन्स्लो होमर यांनी काढलेले एक पेंटिंग बिल यांना एवढं आवडलं की त्यांनी $30 कोटी देऊन खरेदी केले. 1998 मध्ये खरेदी केलेले हे पेंटिंग म्हणजे रेकॉर्ड ब्रेक असे पेंटिंग होते. यापूर्वी अमेरिकेतील कोणत्याही पेंटिंगला एवढी रक्कम कोणीही दिली नव्हती. बऱ्याच दिवसापासून बिल यांना ही दुर्मिळ कार खरेदी करण्याची इच्छा होती, परंतु या कारची क्रॅश रेटिंग तपासणी झाली नव्हती आणि त्यामुळे बिल पोर्शे 959 कूप ही कार US मध्ये आणू शकत नव्हते. शेवटी कायदा पास झाला आणि 959 कूप सारख्या कार रोडवर चालवण्याला कायदेशीर परवानगी मिळाली. संपूर्ण जगात केवळ 337 लोकांकडे ही कार आहे. बिल त्यातीलच एक आहेत. त्यांनी ही कार $5 लाख ला खरेदी केली आहे. 1994 मध्ये बिल आणि मेलिंडा विवाहबद्ध झाले.
त्यांनी त्यांचं लग्न अतिशय खाजगी पद्धतीने केले. मावी या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या बेटावर त्यांनी लग्न केलं. लग्नाला गर्दी होऊ नये म्हणून बिल यांनी त्या दिवशी सर्व हॉटेल्स आणि त्या बेटावर येणारे सर्व हेलिकॉप्टर्स स्वतःच बुक करून ठेवले होते. या लग्नासाठी जवळजवळ $1 कोटी खर्च करण्यात आले. खरेखुरे प्रोग्रॅमर. मायक्रोसॉफ्टमध्ये खूप आधीपासून काम करणारा एक कर्मचारी आणि स्टॉक ओव्हरफ्लोचे संस्थापक जोएल स्पॉस्की यांनी एकदा ब्लॉगवर बिल यांच्या कार्यशैलीबद्दल लिहिलं होतं. ते म्हणाले होते, आम्ही त्या काळात बिल गेट्सचा रिव्ह्यू घेत होतो. त्या मीटिंगमध्ये बिल यांनी आमच्या संपूर्ण टीमला एक काम दिलं होतं. बिल यांनी मी माझ्या स्पीचमध्ये F या शब्दाचा किती वेळा उच्चार करतो आहे हे मला नंतर सांगायचं असं सांगितलं होतं. काही जणांनी 4 हे उत्तर दिलं तर काही जणांनी या गोष्टीकडे एवढं लक्ष दिलं गेलं नाही असं सांगितलं. बिल यांनी मात्र अतिशय सौम्यपणे सांगितलं की 36 वेळा. नंतर मला जाणवलं की बिल यांना तुमच्या कल्पनेवर, तुमच्या युक्तिवादावर काही बोलायचे नसते, परंतु ते इतरांना आपल्या स्वतःच्या नियंत्रणात आणतात. ते नेहमीच कर्मचाऱ्यांना अवघडात अवघड प्रश्न विचारतात. जोपर्यंत तुम्ही याचे उत्तर माहीत नाही असं देत नाही तोपर्यंत ते प्रश्न विचारत राहतात. नंतर ते तुम्ही तयार नाही याबद्दल ओरडतात. अद्याप बरोबर उत्तर दिल्यानंतर काय घडेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, कारण आत्तापर्यंत असं कधीही घडलं नाही. हा एक खूप महत्त्वाचा आणि चांगला मुद्दा आहे. बिल गेट्स हे अतिशय टेक्निकल होते. ज्या लोकांवर ते विश्वास ठेवत होते त्यांच्या कामामध्ये ते ढवळाढवळ करत नव्हते, परंतु तुम्ही त्यांना 1 मिनिटासाठीही उल्लू बनवू शकत नाही, कारण ते प्रोग्रॅमर होते, खरेखुरे प्रोग्रॅमर. जोएल यांच्या या पोस्टवरून त्याच्या कामाची शैली उघड होते. आपल्या कर्मचाऱ्यांना मोकळीक देणे, त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक कामाचं परीक्षण करणे ही विरोधाभासी परंतु एका यशस्वी व्यावसायिकाची शैली त्यांच्यात होती. सर्वात मूर्ख अशी कल्पना. असं सांगितलं जातं की आपल्या कर्मचाऱ्यांना नवनवीन कल्पना शोधण्यासाठी ते कायम प्रोत्साहन देत होते, पण त्याचबरोबर ते कर्मचारी आपल्या कल्पनेवर किती ठाम आहेत हे देखील ते तपासत होते. तयारी न करता प्रेझेंटेशन देणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या कानावर अचानक बिल यांचे शब्द पडायचे, आत्तापर्यंतची सर्वात मूर्ख अशी कल्पना, परंतु यातून तर तो कर्मचारी आपल्या कल्पनेवर किती ठाम आहे हे तपासायचे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचे ते सातत्याने परीक्षण करायचे आणि ते आपल्या विचारांशी किती ठाम आहेत हे तपासायचे. आपल्या मतांबद्दल, मूल्यांबद्दल ठाम असणारे बिल स्वतःचा अपमान किंवा टिंगलटवाळी सहन करू शकत नव्हते. याबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. प्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट ब्लॉगर मेरी जो फोले यांनी सांगितलेली ही छोटीशी गोष्ट. ती म्हणते, ती एक मजेशीर घटना होती. मी माझ्या करिअरमध्ये 5 वेळा बिल यांचा इंटरव्ह्यू घेतला. मात्र एकदा कॉमडेक्स या मोठ्या कॉम्प्युटर कॉन्फरन्समध्ये मी आणि इतर पत्रकार बिल यांची मुलाखत घेण्यासाठी जमलो होतो. माझे बॉस आणि एडिटर जॉन डोडगे हेही तिथे होते. जॉन यांची मुलाखत घेण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. लोकांना बोलतं करणं ही त्यांची स्टाईल आहे. त्या मुलाखतीमध्ये मात्र ते बिल यांना चिडवत होते. ते जे प्रश्न विचारत होते ते खरोखरच मूर्खासारखे होते. ते बिल यांना मार्केटची व्याख्या काय असे प्रश्न विचारत होते. गेट्स यांना मात्र हे रुचलं नाही. ते खूप चिडले. ते उठले आणि थेट बाथरूममध्ये गेले. बाहेर यायचं नावच घेत नव्हते. ते आतून म्हणाले, जोपर्यंत जॉन माझी माफी मागणार नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. यानंतर मात्र जॉन बाथरूमच्या दरवाजावर गेले आणि म्हणाले, मला माफ करा. मग बिल बाथरूममधून बाहेर आले. कोणीही आपली चेष्टा करावी, आपल्याला चिडवावं हे त्यांना कधीच मान्य नव्हतं आणि या गोष्टीला विरोध करण्याची त्यांची पद्धती काहीशी निराळी होती. समोरच्याला आपण जे वागतोय ते चुकीचं आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ते आपल्या मतावर ठाम राहायचे. अर्थात असं सांगितलं जातं की बिल यांना मुले झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात खूप फरक पडला. ते अगोदर खूपच आक्रमक, धाडसी आणि तांत्रिक व्यक्तिमत्व असणारे होते. नंतर ते माणसांमध्ये मिसळू लागले. त्यामुळे जेव्हा त्यांच्याबद्दलच्या अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना सांगितल्या जातात तेव्हा त्यांचा विश्वासच बसत नाही. अशा या काहीशा वेगळ्या व्यक्तीच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. आस्क मी एनिथिंग या मुलाखतीत मुलाखतकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला आनंद देते पण कोणीही त्या गोष्टीची तुमच्याकडून अपेक्षा करू शकत नाही. आपली सर्वात आवडती आणि आनंद देणारी गोष्ट सांगताना ते म्हणतात,
दररोज रात्री जेवणाची प्लेट स्वतः धुणे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो. मी मात्र ही गोष्ट सर्वात जास्त एन्जॉय करतो. आपल्याला तणावमुक्त करणाऱ्या गोष्टीबद्दल ते म्हणतात. मी जेव्हा 20 ते 30 वर्षाचा होतो तेव्हा मी फक्त काम आणि कामच करत होतो. मी कधीही सुट्टीवर किंवा पिकनिकला गेलो नाही. मात्र आता रिलॅक्स होण्यासाठी, कामाचा ताण कमी करण्यासाठी ते टेनिस खेळतात. सुप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर याच्याशीही ते मॅच खेळले आहेत. ब्रिज हा खेळही ते मनापासून खेळतात. हा खेळ त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवला. मात्र वॉरन बफेट यांच्याबरोबर ब्रिज खेळल्यानंतर मी तो जास्त एन्जॉय करू लागलो आणि आम्ही नेहमीच एकत्र खेळण्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतो, असं ते म्हणतात. एका बोर्डवर सिव्हिलायझेशन बिल्ड करणं हा आमच्या कुटुंबाचा आवडता खेळ आहे. बिल्डिंग्ज, रोड, व्यापारी संकुल उभारणे यात आम्ही तासनतास घालवतो, असं ते सांगतात. वाचनातून मला आनंद तर मिळतोच, त्याचबरोबर मी रिलॅक्सही होतो. दर आठवड्याला एक पुस्तक संपवायचेच असा माझा अट्टहास असतो आणि पिकनिकला जातानाही मोठी बॅग भरून मी पुस्तके बरोबर घेतो, असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले. ट्रॅव्हलिंग हे सुद्धा माझं आवडीचं काम आहे. 1993 मध्ये मी आणि मेलिंडाने टांझानिया, केनिया आणि कांगोला भेट दिली होती. त्या प्रवासामुळे आमचे जीवनच बदलले. आम्ही आमचे फाउंडेशन सुरू केले, हे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. सुसाट ड्रायव्हिंग आणि अटकही. अल्बुकच्या वाळवंटात ते अतिशय वेड्यासारखे ड्राईव्ह करायचे. मायक्रोसॉफ्टचे पहिले ऑफिस तिथून अगदी जवळच होते. एकदा तर त्यांनी पोर्शे 928 ही सुपर कार आपल्या मित्राकडून उधारीवर मागून घेतली. ती कार त्यांनी इतक्या जोरात चालवली की तिचे अतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी ती तुटली आणि तिचा बॉटम खराब झाला. नंतर ती कार दुरुस्त व्हायला जवळजवळ 1 वर्ष लागले. 1975 मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी चालवल्याबद्दल आणि वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे 1977 मध्ये ट्रॅफिक रूल तोडल्याबद्दल त्यांना कारागृहातही जावे लागले होते. मायक्रोसॉफ्टच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कितीतरी स्पीडिंग तिकिटे घेतली होती आणि त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वॉशिंग्टनमधील काही वकीलही नेमले होते. एकदा तर 1980 साली पॉल ॲलनसोबत जात असताना त्यांना विमानतळावर पोहोचायला उशीर झाला होता. त्यामुळे त्यांचं विमान चुकलं होतं. बिल कंट्रोल पॅनेलकडे जोरात पळाले आणि बटन दाबू लागले. आता बिल यांना अटकच होणार असे पॉल यांना वाटू लागले. पण कोणीतरी त्या दोघांसाठी विमान परत बोलवले. जरासे हटके असणारे बिल गेट्स खरं तर जगातील कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात, परंतु मला कपडे आणि ज्वेलरीवर जास्त पैसे खर्च करायला आवडत नाही, असं ते म्हणतात. एका कार्यक्रमात त्यांनी हे कबूल केलं होतं की फक्त $10 किमतीचे घड्याळ हातात घालतात आणि साधी वेशभूषा त्यांना मनापासून आवडते. एक मानवतावादी व्यक्ती म्हणून बिल जेव्हा गरिबांच्या गरजा, त्यांचे दुःख पाहतात तेव्हा स्वतःही खूप दुःखी होतात. अशा वेळी ते एकांतात राहत नाहीत. उलट ते आपली संगीताची आवड जोपासतात. आवडता बँड वेजर आणि U2 साठी ते प्रसिद्ध आहेत. खरं तर बिल ही अशी व्यक्ती आहे जी इतर सामान्य लोकांप्रमाणेच जीवन जगते. सामान्य लोकांना ज्या गोष्टी आनंद देतात, आवडतात, त्याच गोष्टी बिल यांनाही आनंद देतात. लोक त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट दाखवतात कारण त्यांना हे चांगलंच माहीत आहे की बिल ही अशी व्यक्ती आहे जिला जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपला पैसा कसा वापरायचा आहे हे चांगलंच माहीत आहे. कधी मित्र, कधी प्रतिस्पर्धी. मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेट्स आणि ॲपल या विख्यात कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचं करिअर एकाच वेळी सुरू झालं होतं. एप्रिल 1977 मध्ये स्टीव्ह यांनी ॲपल II लॉन्च केले. दुर्दैवाने ते जास्त विकले गेले नाहीत, परंतु त्यांनी आशा सोडली नव्हती. बिल यांना मात्र ॲपल II खूपच आवडले होते. त्यांनी विचार केला, या प्रॉडक्टला अजून चांगलं केलं पाहिजे. ॲपल II हे सामान्य कॉम्प्युटर युजर्ससाठी तर खूपच चांगले आहे, पण बिझनेससाठी याचा वापर करायचा असेल तर यात बदल व्हायला हवा. मग त्यांनी एक सॉफ्ट कार्ड बनवले ज्यात बिझनेस प्रोग्राम लिहिले गेले जे ॲपल II वर काम करू शकत होते. आता स्टीव्ह जॉब्स आणि बिल ही 2 महान मने एकत्र येणं आवश्यक होतं. आता मात्र बिल गप्प राहू शकत नव्हते. ते स्टीव्ह यांना भेटायला गेले आणि पहिल्या भेटीतच ते खूपच प्रभावित झाले. बिल यांनी स्टीव्ह यांना विचारले, तुम्ही सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिता का? त्यावर जॉब्स म्हणाले, नाही, आम्ही दुसऱ्यांकडून लिहून घेतो. तत्काळ बिल यांनी संधी हेरली आणि आपल्या प्रोडक्टचे सादरीकरण केले
आणि हे दाखवून दिले की कशा प्रकारे ॲपल 2ला बिझनेस मशीनमध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं। त्यामध्ये कशा प्रकारे आपण वर्ड, स्प्रेडशीट चालवू शकतो। हे नव्याने विकसित झालेले उत्पादन म्हणजे दोघांसाठी विन विन सिच्युएशन होती। हे कॉम्बिनेशन लवकरच लॉन्च करण्यात आले आणि यातून ॲपलचा सेल 3 पटीने वाढला। या काळात बिल मात्र IBM बरोबरही काम करू इच्छित होते, कारण IBM ही या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी होती, तेही पर्सनल कॉम्प्युटरमध्ये उतरण्याची शक्यता होती। बिल यांनी या संधीचाही फायदा घेण्याचे ठरवले। आपले प्रोग्राम घेऊन ते IBMच्या मालकाकडे गेले। त्यावेळी IBM म्हणाले त्यांना केवळ प्रोग्रॅमिंग लँग्वेज नको तर पूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे। बिल यांच्याकडे मात्र त्यावेळी अशी संपूर्ण ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती, पण ही कुठे मिळू शकते हे त्यांना चांगलंच माहीत होतं। त्यांना काहीही करून हे डील सोडायचं नव्हतं। $50,000 देऊन एका छोट्या कंपनीकडून त्यांनी ती ऑपरेटिंग सिस्टम विकत घेतली आणि ही सिस्टीम आम्हाला जशी हवी तशी आम्ही वापरणार असे सांगितले। वर्षभरातच त्यांनी त्यात महत्त्वपूर्ण बदल केले आणि एक सिस्टीम तयार केली। त्या सॉफ्टवेअरला नाव दिले मायक्रोसॉफ्ट डॉस अर्थात MS-DOS। आता बिल यांचे वर्चस्व वाढले होते। त्यांनी IBM बरोबरच नॉन निगोशिएबल डील साइन केले होते। त्यामुळे हे सॉफ्टवेअर ते IBM बरोबरच थर्ड पार्टी बरोबरही शेअर करू शकत होते आणि वेगवेगळ्या डिव्हाइसवरही काम करू शकत होते। पुढे जाऊन ही जगातील सर्वात मोठी डील ठरली। यावेळी IBMनेही या सोर्स कोडच्या बदल्यात $50,000 घेण्याची ऑफर बिल यांना दिली होती, परंतु बिल हे पक्के व्यावसायिक होते, अगदी पक्के व्यावसायिक। त्यांनी ही ऑफर नाकारली आणि त्यांनी करार केला की IBMचा एक जरी कॉम्प्युटर विकला गेला तरी मायक्रोसॉफ्टला त्यातून सॉफ्टवेअरची रक्कम मिळेल। अर्थात IBMला मायक्रोसॉफ्टला लायसन्स फी द्यावी लागत होती। बिल यांनी एका छोट्या कंपनीकडून ऑपरेटिंग सिस्टीम $50,000ला पूर्णपणे विकत घेतली, परंतु IBMला मात्र हे सॉफ्टवेअर पूर्णतः विकत दिले नाही। यातूनच ते किती बुद्धिमान बिझनेसमॅन होते हे सहज दिसून येते। जेव्हा या डीलबद्दल स्टीव्ह जॉब्स यांना कळलं तेव्हा मात्र त्यांना स्पर्धा वाढणार असल्याचं दिसून आलं। तसं पाहिलं तर ॲपलचा PC हा आकर्षकही होता आणि छोटाही होता। IBMचा PC मोठा आणि बल्की अर्थात जड असला तरी त्यात ते लवकरच सुधारणा करू शकणार होते। त्यामुळे स्टीव्ह यांना IBMचं आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे हे जाणवलं। पुढील भाग आपण भाग 4 मध्ये पाहणार आहोत। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व थोरा मोठ्यांचे जीवनचरित्र जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।